तर आता आपण पोहोचलेलो आहोत आसोदा या गावी आणि आपल्याला बघा या ठिकाणी पाहायला मिळते आमचा अभिमान आमचा गर्व कवयित्री बहिणाबाई चौधरी. आता नुकतंच आपण आसोदा गाव सोडलेलं आहे. या आसोदा गावातील प्रसिद्ध असे कवयित्री बहिणाबाई फार प्रसिद्ध आहे. त्यांच्या कविता या फार प्रसिद्ध आहेत आणि कवयित्री बहिणाबाई बद्दल आपल्याला नम्रता जास्तीची माहिती देणार. नमस्कार. आसोदा या गावावरून आपण नुकतेच आता निघालो आहोत. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचं ते माहेर होतं, म्हणजेच त्यांचा जन्म आसोदा या गावी झाला होता. त्यांच्या कविता आपण लहानपणी शालेय जीवनामध्ये वाचलेल्या असतील. त्यांच्या कवितांमध्ये अत्यंत छान पद्धतीने वर्णन हे जीवनाविषयी केलेलं आपल्याला दिसतं, मनाविषयी केलेलं दिसतं, संसाराविषयी केलेलं दिसतं. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, ही खूप छान कविता त्यांची आहे. म्हणजे त्या कवितेतून आपल्याला खूप काही छान पद्धतीने शिकायला मिळतं आणि त्यांच्यामध्ये उत्कृष्ट निरीक्षण क्षमता होती. ते छान पद्धतीने ऑब्झर्वेशन करू शकत होत्या, म्हणून आपल्या तोंडातून चांगल्या पद्धतीने त्या कविता म्हणायच्या. आणि त्यांच्या कविता ही त्यांचा नातू सोपन चौधरी यांनी संग्रहित करून ठेवल्या आहेत, लिहून ठेवलेल्या आहेत आणि त्यांचे खूप खूप धन्यवाद. या कविता खूप महत्वाच्या असतात. म्हणजे कविता या लहान असून त्यांच्यामध्ये अर्थ खूप मोठा हा दडलेला असतो. आपल्याला आपल्या जीवनामध्ये अनेक गोष्टी ह्या कवितेतून शिकायला मिळतात. म्हणजेच अनुभव जीवनामध्ये, एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव हा सर्वात मोठा शिक्षक आहे असं आपण म्हणत असतो. कवितेमध्ये तेच असतं. कवीच्या जीवनातील अनुभव असतो, तो आपल्याला आपल्या लाईफ मध्ये वापरता येऊ शकतो. जीवनामध्ये आपल्याला दूरदृष्टी हा आपल्याला कवितेमुळे देखील मिळू शकतो. म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचं गाव आसोदा खूप छान वाटलं. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचं नाव नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी, जळगाव मध्ये जी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ म्हणून प्रसिद्ध होती, त्याचं नाव आता कवयित्री बहिणाबाई चौधरी असे करण्यात आले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ असे एकत्रित नाव देण्यात आले. छान.